नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न। पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेश मंदिर कोणते आहे? ए. तिरुपती, बी. सिद्धिविनायक, सी. त्र्यंबकेश्वर, डी. विठ्ठल मंदिर। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सिद्धिविनायक। पुढचा प्रश्न, इंस्टाग्राम ही कोणत्या देशाची कंपनी आहे? ए. भारत, बी. अमेरिका, सी. चीन, डी. जापान। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी अमेरिका। पुढचा प्रश्न, डोळ्यांसाठी सर्वात उपयुक्त फळ कोणते मानले जाते? ए. सफरचंद, बी. पपई, सी. केळी, डी. द्राक्षे। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटक असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात। पुढचा प्रश्न, रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते फळ उपयुक्त मानले जाते? ए. सफरचंद, बी. डाळिंब, सी. केळी, डी. आंबा। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी डाळिंब। पुढचा प्रश्न, भारताचा स्वर्ग कोणाला म्हटले जाते? ए. राजस्थान, बी. काश्मीर, सी. गोवा, डी. केरळ। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी काश्मीर। पुढचा प्रश्न, भारताच्या पंतप्रधानांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ए. 4 वर्ष, बी. 5 वर्षे, सी. 6 वर्षे, डी. 7 वर्षे। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 5 वर्षे। पुढचा प्रश्न, कोणत्या पक्षाला पंख नसतात? ए. कावळा, बी. मोर, सी. किवी, डी. पोपट। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी किवी। किवी हा न्यूझीलंडमध्ये आढळणारा पक्षी आहे। याचे पंख खूप छोटे आणि अविकसित असतात, त्यामुळे तो उडू शकत नाही। पुढचा प्रश्न, एका वर्षामध्ये किती आठवडे असतात? ए. 48, बी. 52, सी. 54, सी. 60, डी. 60। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 52 आठवडे। पुढचा प्रश्न, पपई खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? ए. हृदयरोग, बी. कोरोना, सी. पथरी, डी. मेंदूचा रोग। या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए हृदयरोग। पपई थेट कोणताही रोग पूर्णपणे बरा करत नाही। पपई पचन सुधारते आणि हृदयासाठी खूप फायदेशीर असते। पपईमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एसटी चे लोकप्रचलित नाव काय आहे? ए. हिरवी बस, बी. लाल परी, सी. शहर बस, डी. जलसेवा। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये द्या आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि आज तुम्ही 10 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्कीच सांगा। चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।